हरे कृष्णा. कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 17, भाग 2. तर प्रेक्षक हो, आपण मागील भागात याच श्लोकावर चर्चा करताना कर्म, विकर्म आणि अकर्म काय आहे हे जाणलं. आता आपण त्यातील नक्की कोणता मार्ग आचरला पाहिजे आणि तो कसा हे जाणूया. उदाहरणार्थ, जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा आपण घराच्या भिंती, दारं, खिडक्या या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बांधतो का? जर एखाद्याला त्या घराच्या बाहेर जायचं असेल तर तो भिंत फोडून बाहेर येईल का? नाही. जर त्याला त्या घराच्या बाहेर यायचं असेल तर तो खिडकीतून उडी मारून बाहेर येईल का? नाही. तर घराच्या बाहेर येण्यासाठी त्याच्या घराच्या दाराचा तो उपयोग करेल, ते उघडून तो बाहेर येईल, बरोबर? त्याचप्रमाणे जेव्हा आपण या भौतिक जगात असतो तेव्हा या भौतिक जगातून बाहेर पडून भगवत धामी जाण्यासाठी आपण कोणत्या मार्गाचा उपयोग केला पाहिजे? तर आपण कर्माचा उपयोग केला तर आपण चांगले कर्म किंवा वाईट कर्म करू. जर आपण चांगले कर्म केले, उदाहरणार्थ अन्नदान, रक्तदान करणं, समाजसेवा करणं इत्यादी, तर आपण त्या चांगल्या कर्मांची चांगली फळं भोगण्यासाठी स्वर्गलोकी जाऊ आणि उरलेली चांगली फळं भोगण्यासाठी पुन्हा याच भौतिक जगात येऊ. त्यानंतर जेव्हा आपण वाईट कर्म करू, उदाहरणार्थ दारू पिणं, जुगार खेळणं, चोरी करणं, कोणाशी दुर्व्यवहार करणं, मांसाहार करणं इत्यादी, तेव्हा त्या वाईट कर्मांची वाईट फळं भोगण्यासाठीही आपल्याला नरकात जावं लागेल आणि उरलेली वाईट कर्मफळे भोगण्यासाठी पुन्हा याच भौतिक जगात यावं लागेल. म्हणजे हे त्या घराच्या भिंतीवर डोकं आपटण्यासारखंच आहे ना. त्यानंतर आहे विकर्म, हा दुसरा मार्ग. विकर्म म्हणजे शास्त्रांमध्ये जे आपण करणं गरजेचं आहे ते सांगितलेलं आहे आणि त्या विरुद्ध कर्म करणं होय. म्हणजे आपण जर शास्त्रांविरुद्ध कर्म केलं तरीही पुन्हा पुन्हा आपण याच भौतिक जगात अडकून राहणार. म्हणजे हे त्या घराच्या खिडकीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे की ज्या खिडकीला ग्रीस लावलेले आहे, जेथून उडी मारून बाहेर येणं शक्य नाही. परंतु अकर्म म्हणजे भगवंतांची सेवा समजून केलेलं कर्म आणि जे केल्यावर आपण या भौतिक जगामध्ये परत येत नाही तर भगवत धामी जातो. म्हणजे त्या घराचं दार उघडून सरळ घराच्या बाहेर येण्यासारखं आहे. उदाहरणार्थ, आपली रोजची कर्मे ही भगवत भावना भावित होऊन करणं, जसं की नोकरी करणं. कशासाठी? तर त्या नोकरीतून मिळणाऱ्या पगारातील काही अंश भगवंतांच्या सेवेमध्ये आपण लावू शकतो. चांगली वागणूक ठेवणं का? कारण त्यामुळे इतर आणखी 10 लोकांना आपण भगवंतांची भक्ती करण्यासाठी प्रेरित करू शकू. चांगलं शिक्षण घेणं का? कारण शिक्षण घेतल्यानंतर आपण भगवंतांच्या भक्तीचा प्रचार करून समाजाच्या कल्याणामध्ये योगदान देऊ शकतो. म्हणून हे समजून घेण्यासाठी आपण कर्म, विकर्म आणि अकर्म काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच भगवद्गीता वाचणं गरजेचं आहे. ज्यामध्ये कर्मांचे नियम सांगितलेले आहे की आपण जे काही करतो त्याची प्रतिक्रिया आपल्याला परत कधी ना कधी तरी मिळतेच. आपण कधी सुखाचा अनुभव करतो तर कधी दुःखाचा अनुभव करतो. हे सर्व आपल्या कर्मांच्या प्रतिक्रिया आहेत. पुण्यकर्माची प्रतिक्रिया सुखाच्या रूपात तर पापकर्माची प्रतिक्रिया दुःखाच्या रूपात येते. प्रत्येक वेळी आपण पुण्य आणि पापाच्या प्रतिक्रियांद्वारे सतावले जातो. म्हणून आपण असं कर्म केलं पाहिजे की ज्याची आपल्याला प्रतिक्रिया मिळणारच नाही आणि आपण पूर्वजन्मीचे कर्म केले आहे त्याची प्रतिक्रिया आपल्याला भोगणं अजून शिल्लक आहे ती सुद्धा शून्य होईल आणि त्यासाठीच आहे अकर्म. उदाहरणार्थ, आपल्याकडे एक चुंबकाचा चेंडू आहे आणि आपण तो एका साध्या भिंतीवर मारला तर त्याची प्रतिक्रिया लगेच आपल्याला मिळते की तो चेंडू आपल्याकडे परत येतो. परंतु तोच चुंबकाचा चेंडू जर आपण लोखंडी भिंतीवर मारला तर त्याची प्रतिक्रिया मिळत नाही. म्हणजे तो चेंडू तेथेच त्या लोखंडी भिंतीला चिटकून राहतो. येथे लोखंडाची ती भिंत म्हणजे कृष्ण सेवा आहे की ज्याच्यासाठी केलेल्या कर्मांची कोणतीही प्रतिक्रिया मिळत नाही. तर तो चेंडू जसा त्या लोखंडी भिंतीला चिकटतो त्याप्रमाणे आपणही भगवंतांच्या सेवेमध्ये लीन होतो. आणि मग असे भक्त जेव्हा जेवतात ना तेव्हा सुद्धा ते भगवंतांना भोग दाखवूनच ते अन्न प्रसादाच्या रूपात ग्रहण करतात. जेव्हा ते बोलतात, जेव्हा ते भगवत कथांबद्दल, भगवंतांबद्दल बोलतात, भगवंतांच्या भक्तीचा प्रचार करण्याबद्दल बोलतात, याची प्रतिक्रिया ते भोगत नाहीत तर ते भगवतधामी स्थिर होतात. म्हणून आपण कर्मांचे नियम व्यवस्थितपणे समजले पाहिजे. उदाहरणार्थ, एखादा मुलगा अमेरिकेमध्ये आहे आणि तो असा विचार करत असेल की मी माझ्या आईवडिलांना जे भारतामध्ये वृद्धाश्रमामध्ये आहेत त्यांना एक मोठ्या स्क्रीनचा TV पाठवतो. परंतु हे तर विकर्म आहे ना.
पण तसं केल्यानं त्याला असं वाटतं की तो त्याचं कर्तव्य पूर्ण करत आहे. पण खरंच हे एका पाल्याचं त्याच्या पालकांप्रतीच खरं कर्तव्य आहे का? तर नाही. जर त्यानं कर्म, विकर्म आणि अकर्माचे नियम जाणले आणि जर त्यानुसार खरंच तो त्याचं कर्तव्य करण्यासाठी उत्सुक असेल, तर त्याने त्याच्या पालकांना या वयामध्ये तरी कृष्ण भावना भावित बनण्यासाठी मदत केली पाहिजे. तेथे त्याने त्याचा पैसा खर्च केला पाहिजे, कारण या वयामध्ये त्यांना इतर कोणत्याही जबाबदाऱ्या शक्यतो नसतात. ते कमीत कमी भगवंतांचं नाव घेणं, भगवद्गीता, भागवताचं, रामायणाचं, महाभारताचं श्रवण करणं इत्यादी भक्तिमय कार्य नक्कीच करू शकतात आणि मोक्ष मिळू शकतात. हे त्या मुलाकडून अकर्म होईल, बरोबर? या वयामध्ये त्यांनी त्या मोठ्या स्क्रीनच्या टी व्ही समोर बसून वेळ वाया घालवणं व्यर्थच ठरेल. म्हणून त्याला तो त्याचं कर्तव्य पूर्ण करत आहे असं वाटणं चुकीचं आहे. पण कदाचित म्हणून तो मुलगा असा म्हणेन की माझ्या आईवडिलांनीही हेच केलं. मग आता प्रश्न हा आहे की आईवडिलांचं काय कर्तव्य आहे, काय कर्म आहे? तर त्यांचं हे कर्तव्य नाही की दिवस रात्र काबाड कष्ट करणं आणि केवळ मुलांना वाढवत राहणं आणि त्यांना केवळ चांगल्याच गोष्टी, सुखसुविधाच पुरवणं, कर्ज घेऊन त्यांना चांगल्या आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये प्रवेश घेऊन देणं वगैरे वगैरे. हे नाही, कारण अशानं पालक त्यांच्या मुलांना आणखी चांगल्या प्रकारे आणखी जास्तीत जास्त इंद्रिय तृप्ती कशी करू शकतो हेच तर शिकवतात, की जे विकर्म आहे. म्हणून ते मुलांना वेळोवेळी वेगवेगळी प्रलोभने देऊन प्रोत्साहित करतात की वर्गामध्ये पहिला येईल. का? कारण त्याला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल. कशासाठी? तर चांगली नोकरी मिळवण्यासाठी. त्यानं काय होईल? तर त्यानं तो भरपूर पैसे कमवू शकेल. मग काय? तर त्यानं त्याला चांगली, तथाकथित चांगली, की जी ही पैशा मागेच पळत आहे अशी मुलगी पत्नी म्हणून लाभेल. त्यानंतर मुलांना जन्म देणं आणि मग सुट्ट्या घालवण्यासाठी वेगळं घर, एखादं फार्म हाऊस, वर्षातून 2दा परदेशी फिरायला जाणं. आणि मग त्या मुलाला वाटतं की मी खूप सुखात आहे आणि माझ्या आयुष्याची मी मजा लुटत आहे. आजकालचे जास्तीत जास्त पालक हेच तर करतात. हे मुलांना जास्तीत जास्त गोष्टी आत्मसात करण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत, की जेणेकरून त्यांची मुलं आयुष्यामध्ये जास्तीत जास्त इंद्रिय भोग घेऊ शकतील. आणि मग तुमच्या इंद्रिय तृप्तींमध्ये जे काही आडवं येईल त्याला दूर करायचं हेच पालक शिकवतात. आणि मग जेव्हा या मुलांना त्यांच्या इंद्रिय तृप्तीमध्ये आईवडिलांचीच अडचण होते, तेव्हा त्यांना वृद्धाश्रमामध्ये पाठवतात. कारण पालकांनी लहानपणापासून त्यांच्या मनावर इंद्रिय तृप्तीबद्दलचंच आकर्षण बिंबवलेलं असतं. हे पालकांचं कर्तव्य नाही. तर पालकांनी आपल्या पाल्यांना कृष्ण भावना भावित होण्यासाठी त्यांच्या लहानपणापासूनच प्रयत्न केले पाहिजेत. तसे वातावरण उपलब्ध करून दिले पाहिजे. त्यांनी त्यांच्या आचरणातून मुलांना कृष्ण भक्ती, कृष्ण सेवा शिकवली पाहिजे. हे झालं त्यांचं अकर्म. अशा प्रकारे सर्वांनाच वाटतं की मी माझं कर्तव्य करीत आहे, म्हणून भगवंत येथे कर्म काय आहे आणि अकर्म काय आहे हे सांगतात. कारण बुद्धिमान लोकसुद्धा कर्म आणि अकर्म काय आहे निश्चित करण्यात गोंधळून जातात. तर मग अशा प्रकारचे पालक आणि पाल्यांबद्दल काय बोलावं? आणि म्हणून आपण गुरु, साधू, शास्त्रांकडून याबद्दल जाणून घेणं अत्यावश्यक आहे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण कर्म, विकर्म आणि अकर्म काय आहे हे व्यवस्थितपणे जाणून अकर्माचा मार्ग आचरला पाहिजे आणि कृष्ण भावनेचा मार्ग आचरून भौतिक बंधनातून मुक्त झालं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. गुरु, साधू, शास्त्रांनुसार आचरण करून आपल्या आणि भगवंतांमधील संबंध जाणूयात आणि प्रत्येक कर्म त्यांची सेवा समजून करूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.